डार्लिंग, रुद्रने तिच्या फोनकडे अविश्वासाने पाहिलं. काव्याही थक्क झाली जेव्हा तिने स्क्रीनवर नाव पाहिले. ती राकेशचं नाव बदलायलाच विसरली होती. ती पटकन उठली, फोन घेण्यासाठी धडपडू लागली. मला दे, मी कॉल घेते. पण रुद्रच्या अंगातून जणू थंड वारा येत होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता उत्तर बटन दाबले. अरे तू? काव्या त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण तोपर्यंत उशीर झाला होता. राकेशचा आवाज फोनवरून ऐकू आला. काव्या, आज तू माझ्यापासून पळालीस, पण ऐकून ठेव, आपलं प्रकरण अजून संपलेलं नाही. मी दिव्याच्या प्रोजेक्टवरून माघार घेतली तर दिव्याच्या फॅमिलीनं काहीही केलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. माझ्या मॉलमध्ये त्यांचा स्टोअर घेऊन जाण्याचा विचार करत असशील तर आधी माझी मर्जी राख. आणि दिव्यासोबत तुझी मैत्री किती घट्ट आहे हे मला पाहायचं आहे. तेव्हा ती तुझ्यासाठी माझ्यापुढे हात जोडेल. काव्या संतापली. तिला फोन हिसकावून त्याला शिव्या घालाव्यात असं वाटू लागलं. पण फोन रुद्रच्या हातात होता. त्याचे तीव्र आणि धारदार चेहरेपट्टे आणखीनच कठोर वाटत होते. त्याच्या ओठावर एक थंड स्मित उमटलं. राकेशनं कोणतंही उत्तर ऐकू न आल्यामुळे चिडून विचारलं, कुठे आहेस तू? काव्या, काहीतरी बोल. तुला वाटतं का की गप्प बसून सगळं संपेल? आज ती वाईन पिणं टाळून माझ्यावर उलटी केलीस, याचा परिणाम तुला भोगावाच लागेल. रुद्रने फोन एक झटक्यात बंद केला. काव्या थक्क झाली आणि तिने पटकन फोन परत घेतला. तुम्ही खरंच विश्वास बसणार नाही असे आहात. तिने पटकन फोनवरील ब्राउझर बंद केला. रुद्र तिच्याकडे मिश्किल हसत पाहू लागला. त्याच्या डोळ्यात उपरोध होता. राकेश तुझ्याशी असं वागत असताना तू त्याला अजूनही डार्लिंग म्हणतेस? काव्या, तू खूप मजेदार आहेस. काव्याच्या चेहऱ्यावर लाज आणि संतापाची छटा उमटली. नाही, ते फक्त आधीचं नाव होतं. मी ते बदलायचं विसरले होते. मी आत्ताच बदलते. तिने पटकन डोळे खाली घातले आणि कॉन्टॅक्ट नेम बदलू लागले. रुद्रने तिरस्काराने हुंकार भरला. त्याच्या मनात मात्र विचार सुरू होते. राकेशने असं का म्हटलं होतं? ती माफी मागायला गेली होती आणि त्याच्यावर उलटी केली म्हणजे तिने खरंच दारू प्यायली नव्हती. तो काही वेळ विचारात गढून गेला आणि नंतर खोलीतून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या जेव्हा बाहेर आली तेव्हा तिला रुद्र टेबलावर नाश्ता करताना दिसला. त्याने तिच्याकडे नजर उचलून पाहिलं आणि थंडपणे म्हणाला, बस. तो तिला एकत्र नाश्ता करायला सांगत होता. आज सूर्य पश्चिमेला उगवला होता की काय? काव्याने त्याच्याकडे संशयाने पाहिली, ज्यामुळे रुद्रची चिड आणखीनच वाढली. काय तुला वाटतं मी तुझ्या नाश्त्यात विष टाकेन? नाही, असं नाही. काव्याने पटकन उत्तर दिलं. तो थोडा हसला. मला तुला संपवायचं असतं तर इतकी मेहनत न करता सरळ तुला बाहेर फेकून दिलं असतं. रुद्र शांतपणे खाण्यात गुंतला होता, पण काव्याच्या मनात एक गोळा उठला. तो खूप क्रूर माणूस आहे. तेवढ्यात माधवने हसत सांगितलं, तसे काव्या, आज काही कपडे विकत घ्या. आजीचा वाढदिवस जवळ आला आणि त्यांनी तुम्हाला परत येण्यास सांगितलं आहे. ओ ठीक आहे, थँक्यू माधवने रुद्रकडे एक कटाक्ष टाकला आणि मनात म्हटलं, हे सगळं तर रुद्रच्या आदेशावरूनच होतं, पण हा माणूस आपल्या भावना व्यक्त करायला तयारच नाही. आम्हा नोकरांची पंचायत होते. काव्या मॉलमध्ये पोहोचली आणि तिने पाहिलं की दिव्याचे वडील आणि राकेश आत काहीतरी चर्चा करत होते. ती चकित झाली. हे दोघं इथे काय करत आहेत? माधवने मागून हसून म्हटलं, मग काय भीताई, तुम्ही गायकवाड फॅमिलीच्या सुनबाई आहात. हेही रुद्रचं नियोजन होतं हे माधवला माहीत होतं, पण तो मनाशी हसला. रुद्रला हे सरळ सांगायचं जड जात होतं. काव्या पटकन आत गेली. आत दिव्याचे वडील राकेशला समजावत होते. राकेश, तू आणि आमची दिव्या लहानपणापासून मित्रमैत्रीण आहात. हे फक्त एक गैरसमज आहे. मी तिला घरात चांगलंच समजावलं आहे. आपल्यामध्ये इतकी कटुता का? राकेश थंडपणे म्हणाला, अंकल, मी तुमच्या फॅमिलीकडे काहीच आकस ठेवलेला नाही, पण काव्याने माझ्याशी असं वागल्यावर मी हा करार रद्द केला. आता कुणालाही माझ्यावर पाय ठेवण्याची संधी नाही. तुम्हीच पाहिलं, त्या दिवशी इतर पार्टनर्सही होते. अरे पण तू आणि काव्या कधी एकत्र होतात? असं कसं झालं? माझी चूक नाही, तिचं वागणंच असं आहे. आणि अंकल, मी सांगतो, तिचा दर्जा आणि ओळख आता आपल्या वर्गासारखा राहिलेला नाही. ती एक वॅम्पायर आहे, तुमच्या कुटुंबाचं रक्त शोषणारी. असं बोलू नकोस राकेश. काव्या तशी नाही, तिला अजूनही कौशल्य आहे. राकेश हसला. अंकल, तुम्ही असं म्हणाल तर आपलं बोलणं इथेच संपल. तुम्ही तिला माझ्याकडे माफी मागायला पाठवा, मग आपण सहकार्याचा विचार करू.
राकेश, हे खूप झालं. काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी बोल. काव्या संतापाने आत धावत आली. राकेशने तिच्याकडे पाहिलं. तू इथे काय करतेस? माधव तिच्यासोबत शांतपणे उभा होता. राकेश आणि दिव्याचे वडील माधवकडे पाहत होते. हा कोण आहे? काव्याने खवळून उत्तर दिलं. त्याचं नाव विचारण्याऐवजी मला सांग, तुला काय हवंय? राकेश हसला. हा तर तोच माणूस आहे ना, तुझा जुनाट नवरा, ज्याबद्दल कामिनी नेहमी बोलते. माधवने डोळे फिरवले. काव्याचा चेहरा कठोर झाला. राकेश, विषय बदलू नकोस. कामिनीने माझ्या मागे काय बोललं हे सांग. आणि हो, तिच्या खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचा मूर्खपणा तूच करतोस. राकेश चिडला. काव्या, जर मी तुला सांगितलं की कामिनी तशी चांगली नाही जशी तू समजतोस तर तू माझ्यावर विश्वास ठेवशील का? काव्याच्या आवाजातली निराशा आणखीनच खोल झाली. राकेशने उपहासाने हसत मागे वळून पाहिलं. आताही तू कामिनीला बदनाम करायचा प्रयत्न करत आहेस का? मी जेव्हा केव्हा तुला सांगतो की कामिनी तुझ्यापेक्षा किती चांगली आहे, तेव्हा तू लगेच तिला बदनाम करायचा विचार करतेस. मी तुला ओळखून आहे. कामिनीने सर्वोत्तम आर्किटेक्टसाठी पुरस्कार जिंकला, तो तू कधीच मिळवू शकली नाहीस. आता काय सांगणार आहेस? तिची सगळी डिझाईन्स तुझ्याकडून कॉपी आहेत का? काव्याने हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. नेहमीप्रमाणे कोणी तिच्यावर विश्वास ठेवणार नव्हतं. तू स्वतःच हे सगळं ओढवून घेतलंस. एक दिवस तुला याचा पश्चाताप होईल. काव्याचा आवाज आता थंडसर झाला होता. तिने राकेशवर प्रेम केलं हे तिचं मोठं मूर्खपण होतं. आता तिला कळून चुकलं होतं की राकेशसारखा भोळसर माणसावर विश्वास ठेवणं तिची चूक होती. राकेशला तिच्या डोळ्यातला बदल जाणवला. एक असा भाव जो त्याने कधीच तिच्या चेहऱ्यावर पाहिला नव्हता. त्याला वाटलं की हे सगळं त्याने कामिनीबद्दल प्रामाणिकपणे बोलल्यामुळे होतं. काव्यात चिडली असावी, पण तो काय बोलला हे खरंच होतं असं त्याला वाटत होतं. कामिनीने उशिरा आर्किटेक्चर शिकायला सुरुवात केली होती, पण तिने पुरस्कार जिंकले होते. समोर उभी असलेली ही स्त्री मात्र रिकामी होती. हे सांगण्यासाठी आली आहेस का काव्या? तूच आता त्रास देत आहेस. जर तुला थोडीशीही लाज असेल तर दिव्यापासून लांब राहा, समजलं का? त्याने त्रासिक स्वरात विचारलं. दिव्याच्या वडिलांचा चेहरा काळवंडला होता, पण त्यांना अजूनही राकेशची मदत हवी होती, त्यामुळे ते काही बोलले नाहीत. अचानक माधव पुढे सरसावला आणि थंड स्वरात बोलला. राकेश, मला असं वाटतं की तुमच्यासोबत बोलण्याची गरज नाही. तुमच्यात ना डोकं आहे ना बोलण्याची पद्धत. तुम्ही तुमच्या भावनांचा वापर इतरांना धमकावण्यासाठी करता. अशा माणसांशी व्यवसाय करणं निरर्थक आहे. तू कोणाबद्दल बोलतोयस? राकेश संतापून ओरडला. अरे, जो त्या जागी उभा राहतो त्यालाच बोलायचा अधिकार असतो. तुला हे साधं कळत नाही? एका शब्दात तुम्ही मला टाकून दिलं आणि दिव्याच्या फॅमिलीलाच त्रास दिला. दिव्याचे वडील गोंधळले. माधवच्या चेहऱ्यावर थंड हसू उमटलं. तो कित्येक वर्ष रुद्रसोबत होता. राकेशसारख्यांना तो क्षुल्लक मानायचा. माधवने एका कटाक्षाने राकेशकडे पाहिलं आणि दिव्याच्या वडिलांकडे वळून म्हणाला, तुम्ही यांच्यासमोर गयागुजारी करण्याची गरज नाही. काव्याने आधीच इतर शॉपिंग मॉल्सशी संपर्क साधला आहे, जे तुमच्यासोबत काम करण्यास तयार आहेत. काय? दिव्याचे वडील चकित झाले आणि काव्याकडे पाहू लागले. हे खरंच? काव्या, तू मला का नाही सांगितलं? काव्या स्तब्ध झाली. हे तिला स्वतःलाही माहिती नव्हतं. माधवकडे पाहताच तिला जाणवले की तो काहीतरी सांगणार आहे. राकेशने खोचक हसत विचारलं, बरं कोणता मॉल? बघूया. तुमच्या मॉलमध्ये आमच्या शॉपिंग मॉल इतका ग्राहकाचा आकर्षक आहे का? राकेशचा शॉपिंग मॉल खूप प्रसिद्ध होता. दिव्याच्या वडिलांना ते अशक्य वाटलं, पण ते पुटपुटले. ठीक आहे, काही हरकत नाही. काव्याने चर्चा केली आहे. थोडं कमी ग्राहक असेल तरी चालेल. माधवने शांतपणे उत्तर दिलं. ॲमेझॉन शॉपिंग मॉल. काय? दिव्याचे वडील आणि राकेश दोघांनाही आपल्या कानावर विश्वास बसला नाही. सिटीमधील सर्वात प्रतिष्ठित मॉल. राकेशने घशातला कोरडेपणा दडवत विचारलं, हे कसं शक्य आहे? कोण आहात तुम्ही? हे सगळं बनावट असू शकतं. माधवने शांतपणे कॉन्ट्रॅक्ट बाहेर काढला. आहे ॲमेझॉन मॉलचा करार. आपण इथे वेळ घालवण्याची गरज नाही. दिव्याचे वडील, आपण दुसरीकडे जाऊन चर्चा करूया. हो, चला तिकडे बोलूया.
दिव्याचे वडील उत्साहाने माधवसोबत बाहेर पडले. राकेशच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. काव्याने त्याच्याकडे एक थंड कटाक्ष टाकला आणि बाहेर पडली. घरी परतल्यावर काव्या माधवकडे पाहत राहिली. तिला काय विचारायचं आहे हे ओळखून माधव म्हणाला, हे सगळं रुद्र सरांच्या निर्णयावर आधारित होतं. रुद्र? काव्याने विचार केला. त्याने असं का केलं असेल? ती विचार करतच राहिली, पण एका गोष्टीवर ठाम होती. तिने रुद्रचे आभार मानले पाहिजेत. त्याच्या स्टडीमध्ये प्रवेश करताच रुद्र काहीतरी वाचत होता. चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. बोल, काय सांगायचं आहे? रुद्रचा आवाज थोडा कठोर होता. मी इमारतीच्या मागचं डिझाईन पूर्ण केले. पाहायचंय का? रुद्रने वर पाहिलं. काव्याने मोठं डिझाईनचं रोल त्याच्यासमोर धरलं. त्याने बारीक निरीक्षण केलं आणि त्याला खरंच आश्चर्य वाटलं. प्रत्येक वेळी तिच्या डिझाईन्समध्ये वेगळेपणा जाणवत होता. त्याचा निर्णय योग्य होता. हे लँडमार्क डिझाईन तिलाच द्यावं. पण ती काही बोलणार नव्हती का? काही सांगायचं आहे का? नसेल तर निघ. डिझाईन्स इकडे ठेव. रुद्र तिच्याकडे रोखून पाहत होता. काव्याच्या गालावर हलकं गुलाबी पण पसरलं. आजच्या मदतीसाठी आभार. रुद्रने हळूच हनुवटीवर हात ठेवला आणि तिच्याकडे पाहिलं. फक्त तोंडी आभार? काव्या गडबडली. मी गरीब आहे. तुला काय देणार? मी काहीतरी बनवून देऊ का तुला? तुला काय हवंय? रुद्राची नजर तिच्या फुलासारख्या ओठांवर स्थिरावली.